कबड्डी क्षेत्रातील मोठे नाव ज्याला आपल्या तांबोली गावाचं नाव नागाव या टप्प्यामध्ये थरार टिकला. ह्या मुरुड प्रीमियर लीगचा ज्याने अध्यक्षपद भूषवला अशा तांबोली गावच्या नितीन गव्हाणे या प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर आपली बसण्याची व्यवस्था आमच्या मंडळाने केलेली आहे. तुम्ही आम्हाला दिसताय पण तुम्ही लगेच यायचं आहे कारण आमची मंडळाने तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. ओंकार वारगे. ओंकार वारगे आपण कुठे असेल तर कृपया आपण व्यासपीठाकडे यायचंय. मैदानावरचा चालू सामना संपल्यानंतर प्रज्ञा मोनी वर्सेस बाळवीर पांडेब असा सामना खेळवला जाणार आहे. दोनही संघांना विनंती असेल आपण आपले संघ पुढील सामन्यासाठी तयारी ठेवायची आहे. कारण मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की स्पर्धा वेळेमध्ये संपन्न झाली पाहिजे. आपला खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी कबड्डीचा चाहता वर्ग हा मैदानाच्या चारही साईडला उपस्थित पाहिजे. कारण 55 किलो वजनी गटाची कबड्डी स्पर्धा आपण पाहिली आणि खरोखरच राधाकृष्ण हलवडी संघासाठी आपण कायमच व्हायचे. कारण ते 55 किलो कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता. परंतु खंत या गोष्टीची वाटते की अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग उपस्थित नव्हता. कबड्डीचा चाहता वर्ग त्या ठिकाणी शाबासकीची थाप देण्यासाठी उपस्थित नव्हता आणि त्यासाठी खेळाडू म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपण आपले संघ हे वेळेमध्ये मैदानावरती उपस्थित केले पाहिजे आणि अंतिम सामना जर व्यवस्थित चांगल्या वेळेमध्ये झाला तर नक्कीच ती शाबासकी मिळवण्यासाठी शाबासकी देण्यासाठी या ठिकाणी कबड्डीचा चाहता वर्ग असेल. मी पुन्हा एकदा या सर्व कबड्डी चाहत्यांचं या ठिकाणी वतीनं स्वागत करतो. नक्कीच आपण सुपर रेड पाहिली मैदानावरती अजय बेडेकर आणि तिथे उपररक्षक ज्याच्याबद्दल मी बोलणार तितक्यात त्यांना एक सुरेख पकड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. मूर्ती लहान पण त्याची कीर्ती महान आहे आणि अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याचा खेळ पाहतो. नुकताच एक नजराणा आपण त्याच्या पकडीचा पाहिला मैदानावरती असा अजित बेडेकर ज्यानं 7 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे. नक्कीच एक चांगला टीमवर्क आहे राधाकृष्ण हलवडी या संघाचा. आणि मगाशी देखील सांगितलं की 12-13 वर्ष खानापुरी मुरुड पंचक्रोशी संघटना ही सातत्यानं उपक्रमी स्पर्धा आयोजित करते आणि ही स्पर्धा आयोजित केल्यानंतर आपण पाहिलंय की अनेक खेळाडू हे नावारूपाला आलेत आणि त्यापैकीच आपण पाहिलं तर राधाकृष्ण हलवडी या संघ या जवळजवळ 13 वर्षामध्ये जी भरारी राधाकृष्ण हलवडी संघाने घेतलंय नक्कीच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पुन्हा एकदा अजय बेडेकर मैदानावरती आपण पाहतोय आपल्या उंचीचा नक्कीच आपल्या संघासाठी आतापर्यंत खूप चांगला प्रयत्न करून गुण मिळवून दिले. आता मात्र थोडासा उतरवणीचा खेळ केल्यानंतर अंदाज घेऊन एकदा वगैरे परत त्याला प्रत्युत्तर एक नंबरची जर्सी परिधान केलेला एक आधारस्तंभ चढाई बहादर श्री बापूजी देव जोसरांनी संघाचा
वारंवार चढाया करतोय अजय. त्याच्यावर संपूर्ण चढाईची दुरा राधाकृष्ण नववाडी या संघाची आहे. त्याच्या या कबड्डी स्पर्धेसाठी आमच्या निमंत्रणा मान्यवर या ठिकाणी मी मगाशी ज्यांच्याबद्दल सांगितलं की ज्यांनी अनेक वर्षे कबड्डी क्षेत्राला दिलेली आहे. रायगड जिल्ह्यातील एक नामवंत कबड्डीपटू म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय नितीनजी कमाने यांचे या ठिकाणी आज जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. तोटीत काळासाठी थांबतोय. दोन्ही संघ या तोटीत काळामध्ये काय रणनीती आखतायत. आतापर्यंत आपण पाहिलंय की या सामन्यावरती आपण दोन्ही संघांकडून चांगला खेळ पाहिलाय. चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना असेल प्रज्ञा वर्सेस बाळयुवक पांडेपूर. या दोनही संघांनी पुढील सामना खेळण्यासाठी तयारी करायचंय. ओंकार वारगे आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. दुश्मन संघाचा 5 नंबरची जर्सी परिधान केलेला वैभव चढाई करतोय. मैदानावरती आपण पाहतोय त्याची चढाई. एक तास ते माघारी परत त्याला प्रत्युत्तर जो वारंवार चढाई करतोय आपल्या राधाकृष्ण नववाडी या संघाकडून. आणि नक्कीच आतापर्यंत त्याचे चढाई आपण पाहिल्यात. त्याच्यामध्ये त्यानं यशस्वी गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा केलेत. असा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला अजय पेडेकर एक वेगळी छाप या सामन्यावरती नक्कीच अजयनं आपल्या चढाईला ठेवलेली आहे. वैभव त्याचं सगळं बोनस पण आहे. नक्कीच लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा काहीचे प्रयत्न केल्यानंतर इथं माघारी परततोय. तर प्रत्युत्तर पुन्हा एकदा अजय पेडेकर. दोन्ही संकेत
5 वजनी आणि त्याच्या समोर जोतर जनता कमी आहे. आणि पलीकडे दुसऱ्या संघावर धाव केला आहे. क्रमांक 1 चा दिवशी आपण आणि त्याच्या समोर जोतर समिती 3 खेळाडू माधुरी पण प्रत्युत्तर देतोय. जोरचा 2 नंबरचा कशी पण आणि मला वाटतं त्यांची पकड प्रथम जे खाबाना ₹2 ₹30 चालू होत आहे. विनंती आहे जे खांब्याने कोण टच करून असतील कृपया बाजूला व्हायचं. वारंवार चढाई करतोय नैवळी संघाचा खेळाडू बरोबर 4 गुणाची कमाई केली आहे. जोरदार संघावर लोणाचा बोजा आणि मध्यंतरसाठी सामना जिंकलेला आहे. सामना दुसरा मोका पंजा बोले विरुद्ध बाह्य वाटते चुकीची दुरुस्ती बॉल हा सामना संपल्यानंतर जोखमीच्या विरुद्ध दैवडी दरम्यान सामना चालू आहे. मध्यंतरसाठी सामना जिंकलेला आहे. मध्यंतर गुणफलक आहे. दैवडी संघ 19 गुण तर जोसरंग 3 गुण 16 गुणांच्या आकडे प्रतिस्पर्धी संघ जोसरंग संघाने घ्यायचे आहे. एक मजबूत स्थितीमध्ये दैवडी संघ बेळेकर अजय बेळेकर त्याच्या समोर 2-1-2 असे क्षेत्ररक्षण पहिला हुलगवण्याचा प्रयत्न करताय. त्याला माहिती आहे आपल्याला काय गुणांची आघाडी आहे आणि ती आघाडी आणखी कशी वाढवता येईल. तो नाही रिकामे असते परत 12 नंबर जसे परिधान जोसर संघाचा चढाई त्या चढाईमध्ये 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. दैवडी संघाचा उत्साहपुरा खेळाडू वारंवार भार घेतोय आपल्या संघासाठी. रिकाम्यांचे बल प्रत्युत्तर पुन्हा एकदा
चालेल पाहूया कशी चाळी असते. बरोबर नाही केलं मात्र पकड पकडीमध्ये पाठ खेळलो पाघडी परत साठी पाहूया त्याची पकड झालेली आहे. पकडी माझ्या पाठ पुन्हा एकदा आजच्या वेळे का अजय बेडेकर एक शांत अशी खेळी करतोय. त्याला माहित आहे आपल्याकडे गुणांच्या आघाडी आहे. प्रत्येक पाठी तळीसाठी आणि आता मात्र दोन गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. पाणी भरून याच्यानंतर होणारा सामना प्राध्यापक विरुद्ध हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी त्वरित हजर राहायचा आहे. सुंदर चढाई करतोय आणि बरोबर एक कमी केलंय अजय बेडेकर सुंदर पकडताना मला नैवड संघाचा घाट असतो क्रमांक 4चा खेळाडू आणि आता मात्र त्याची पकड सामना संपण्यासाठी 5 मिनिटं बाकी आहेत. 16 गुणांची आघाडी नैवड संघाकडे आहे. याची नोंद प्रतिस्पर्धी संघ जोसांच्या संघाने घ्यायची आहे. नैवड संघ मजबूत स्थितीमध्ये त्याला माहित आहे आपल्याकडे काय गुणांची आघाडी आहे आणि ती आघाडी कशी टिकून ठेवता येईल.
काव्याचं परत प्रतियोगिता क्रमांक 2 चा खेळाडू पावी उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात आटोकाट प्रयत्न फॉलो तो नाही करून परंतु नाही याच्या नंतर होणारा सामना प्रतापली विरुद्ध बालवीर पांडेपा भोगा वाटतोय तो दोसाच्या संघाला पकड पाहूया फॉलोअर चढे गेले समोर 4 खेळाडू बसवण्यासाठी नाही एक कोणाची कामाई केली त्यांनी संघासाठी चालतंय ते नागोली मध्ये नव्हते बंद होईल चालेल ना घे तुला वापरून घे पुढे येऊ ऑफ केलं समोर ते राहू हा समोरला हे बघ लाख कडे मारायचा प्रयत्न पाहूया फॉलोअर चढे गेले त्यांनी आणि 2 गुणांची कामाई चला याच्यानंतर होणारा सामना प्रत्यापरी विरुद्ध बालवीर पांडेपा हा सामना संपल्यानंतर लगेच हजर राहायचा आहे सर्वसाधारण सूचना आहे सामना संपल्यानंतर लगेच हजर राहायचं आहे प्रत्येक संघाने पुन्हा एकदा क्रमांक 4 चा खेळाडू त्यांच्या समोर 3 खेळाडू जोसले संघाची एक दोराची साखळी आणि पाहूया सुंदर पकड जोसले संघ आपण सुपर टक्कर सामना संपलेला आहे बोनस चला
प्रज्ञा मुनी तथा बाळगेट वाटेपर तर 1000 आहे त्वरित हो ना